शेतकरी कर्जमाफीबद्दलचे काही नवीन अपडेट आलेले आहे शासनाचे मित्रांनो 2026 अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारनं जाहीर केलेली आहे. त्यात काही बदल करण्यात आलेले आहे. त्यासंबंधी पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो. कोणते शेतकरी योजनेत पात्र ठरणार आहे, कोणते अपात्र ठरणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाखावरचे कर्ज भरावे लागणार आहे, अशा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर करण्यात येणार आहे नियमित शेतकऱ्यांसाठी प्रवीण परदेशी समितीच्या शिफारशीनंतर आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार काही महत्त्वाचे बदल आणि नवीन शासन निर्णय GR समोर आलेला आहे. मित्रांनो, या बदलाचा मुख्य उद्देश खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवणे आणि कर्जमाफीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होणे हेच या समितीचा उद्देश होता. पात्रतेचे आता नवीन काही नियम आलेले मित्रांनो. नवीन GRनुसार काही विशिष्ट गटांना कर्जमाफीच्या लाभातून वगळण्यात आलेले आहे. त्यात शासकीय कर्मचारी ज्यांचे वेतन ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना कर्जमाफी मिळणार नाही आणि लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांनासुद्धा याच्यातून वगळण्यात आलेले आहे. मित्रांनो, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही आणि जे शेतकरी आयकर कर्जदाते आहेत अशा आयकर कर्जमध्ये इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मित्रांनो, थकीत कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये जे शेतकरी बसतात त्यांचीच या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. मित्रांनो, आणि ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना वरील कर्ज भरावे लागणार आहे. तेव्हाच यांना या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता त्यासाठी काही कागदपत्राची आवश्यकता आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील गोष्टी तयार ठेवा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसेल अशांनी ताबडतोब बँक खात्याशी लिंक करणं जरुरी आहे. 7/12 उतारा आणि 8 जमिनीचा अद्ययावत रेकॉर्ड या शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. मित्रांनो, बँक पासबुक ज्या खात्यातून कर्ज घेतले आहे ते खातं आधार कार्ड आणि पॅन कार्डशी निगडीत असणं जरुरी आहे. मित्रांनो, ज्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. CSC सेंटर जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमच्या यादीचे नाव तपासू शकता. मित्रांनो, नवीन बदलानुसार तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तातडीने बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या, कारण याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी ताबडतोब बँकेत जाऊन आपले काही जे कागदपत्र असतील ते बँकेशी निगडीत करावे, कारण त्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे. मित्रांनो, कारण हे बरेच दिवसाची प्रतीक्षा होती आणि ते प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो मित्रांनो, त्यामुळे याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.